चला तर विद्यार्थी मित्रांनो, एकच मिशन नवोदय ॲडमिशन या उपक्रमांतर्गत आज आपण स्वाध्याय क्रमांक 2.5 पाहणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न, पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती? तर आपल्याला सरासरी काढायचं आहे. तर सरासरीचं सूत्र आहे सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण घटक संख्या. यामध्ये आपल्याला विचारलं आहे पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी. तर आपण 6 विषम संख्या लिहून घेऊ. पहिली संख्या आहे 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 11. एकूण संख्या 6 भागीला 6 बरोबर. वरील सर्वांची बेरीज करूया. त्यांची बेरीज येईल, सर्वांची बेरीज 36 भागीला 6. 6 1 6, 6 6 36, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 6. म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक बी. दुसरा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे. जॉर्जला किती गुण मिळाले? आपण या प्रकारचे प्रश्न स्वाध्याय 2.3 मध्ये पाहिलेले आहे. 4 स्टेपचा उपयोग करून आपण या प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो. आपण याचे उत्तर ऑप्शनवरून सुद्धा काढू शकतो, परंतु प्रश्नात जर बदल केला, दोघांची वजाबाकी विचारली, दोघांना मिळालेल्या गुणांची किंवा मिळालेल्या गुणातील अंकांची बेरीज विचारली तर आपल्याला उत्तर येणार नाही. त्यामुळे आपण या एक्स घेऊनच सोडवूया. रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. मग कमी कोणाला मिळाले? तर कमी दिनेशला. तर दिनेशचे गुण पकडूया एक्स. रहीमला 10 गुण अधिक मिळाले, तर मग रहीम बरोबर एक्स अधिक 10. तर जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. तर जॉर्ज घेऊया. जॉर्जची तुलना रहीम सोबत केली, त्यामुळे रहीमचे गुण जसेच्या तसे खाली घेऊया. एक्स अधिक 10. जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. कमी म्हणजे वजा 25. तर मग रहीमचे गुण झाले 10 वजा 25. जर केले आपण तर 10तून जात नाही, तर मग 25 मधून 10 गेले 15 येतात. मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच एक्स वजा 15. तिघांची बेरीज करूया. एक्स अधिक 10 अधिक एक्स वजा 15 बरोबर 235. इथे होणार 3x. 10 मधून 15 जाणार नाही, तर मग 15 मधून 10 गेले तर येईल 5. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 5 बरोबर 235. मग 3x बरोबर 235. आता हे वजा 5 इकडे अधिक मध्ये जाणार. 3x बरोबर 235 अधिक 5, म्हणून 3x बरोबर 240. हा 3 गुणाकार रूपात आहे इकडे x सोबत, बरोबरच्या चिन्हाच्या इकडे भागाकारामध्ये जाईल.
240 भागेला 3, तर आपण याचा भागाकार जर केला 3 8 24, म्हणजे उत्तर येईल 80. म्हणजे x बरोबर 80. म्हणजे दिनेशला किती गुण मिळाले, तर 80. आपल्याला विचारले आहे जॉर्जचे गुण, तर जॉर्जचे गुण आहे x वजा 15, म्हणजेच 80 वजा 15 बरोबर 65. म्हणजेच आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. चला तिसरं गणित पहा. एका वर्गातील पहिल्या 5 मुलांचे सरासरी वय 11.5 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज 46.5 वर्ष आहे. तर 5व्या मुलाचे वय किती? आपल्याला आधी 5 मुलांचे एकूण वय काढावे लागेल सरासरीवरून, आणि मग त्यामधून 4 मुलांचे वय वजा करावे लागेल, म्हणजे आपल्याला 5व्या मुलाचे वय मिळेल. तर मग आपण एकूण वय काढू 5 मुलांचे, आणि ते आपल्या पहिल्या सूत्रावरून, म्हणजे पहिलं सूत्र काय आहे, सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण घटक संख्या. आपल्याला इथे सरासरी दिलेली आहे, आपल्याला काढायचं आहे 5 मुलांचे एकूण वय, म्हणजे सर्व संख्यांची बेरीज काढायची आहे. मग सर्व संख्यांची बेरीज काय होईल, यावरूनच एक नवीन सूत्र तयार होईल. सूत्र होईल सर्व संख्यांची बेरीज सर्व संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणेला एकूण घटक संख्या. मग बेरीज काय येणार पहा. हे महत्वाचं सूत्र आहे, हे सर्वांनी पाठ करून ठेवायचं आहे. संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणेला एकूण घटक संख्या. तर सरासरी आहे 11.5 गुणेला एकूण घटक संख्या आहे 5. यांचा गुणाकार करून घेऊया. यांचा गुणाकार येईल 57.5. आता ही झाली एकूण 5 मुलांची वयांची बेरीज. आता आपल्याला 4 मुलांच्या वयांची बेरीज दिलेली आहे 46.5. तर ते आपण या 5 मुलांच्या बेरजेमधून वजा करूया, म्हणजे आपल्याला 5व्या मुलाचे वय मिळेल 5 वजा 5 0, दशांश चिन्ह जागी दशांश चिन्ह, 7 मधून 6 गेले 1, 5तून 4 गेला 1, म्हणजे आपलं उत्तर येईल 11 वर्ष. म्हणजेच पर्याय क्रमांक ए. चौथा प्रश्न पाहूया. 3 संख्यांची सरासरी 12 आहे. त्यातल्या 2 संख्या जर 13 आणि 15 या आहेत, तर तिसरी संख्या कोणती? तर यापूर्वीच्या गणिताप्रमाणेच आपण आधी 3 संख्यांची बेरीज काढूया. 3 संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणेला एकूण घटक संख्या. एकूण संख्या बरोबर सरासरी दिलेली आहे 12 आणि एकूण संख्या 3, म्हणजे यांचा गुणाकार होईल 36. आणि दोन संख्या दिलेल्या आहे, एक आहे 13 व 15. या दोघांची जर आपण बेरीज केली तर या दोघांची बेरीज होईल 28. मग या 3 संख्यांच्या बेरजेमधून 2 संख्यांची बेरीज आपण वजा करूया, म्हणजे आपल्याला तिसरी संख्या मिळेल. म्हणजे 36 वजा 28 बरोबर 16 मधून 8 गेले 8 राहिले, आणि
दोनातून 2 गेले 0 राहिलं. म्हणजे आपलं उत्तर येईल, तिसरी संख्या होईल 8, पर्याय क्रमांक बी. पाचवं गणित पाहूया. एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किमी अंतर जातो, तर त्याचा सरासरी वेग काढा. तर इथे सुद्धा आपल्याला सरासरी काढायची आहे. सरासरीचं सूत्र आहे एकूण घटक संख्यांची बेरीज भागीला एकूण घटक. मग एकूण घटक संख्यांची बेरीज म्हणजे एकूण किती आहे, 45 किलोमीटर. तर ते झाली एकूण घटक संख्यांची बेरीज 45. आणि एकूण घटक संख्या किती तास आहे, तर 4.5 तास, 4.5. आता आपल्याला या अपूर्णांकाचा भागाकार करायचा. भागाकारात जर छेदामध्ये दशांश स्थळ असेल तर भागाकार करता येणार नाही, तो दशांश स्थळ काढून टाकावे लागेल. ते आपण एक घर पुढं घेऊ आणि अंशातलं सुद्धा दशांश स्थळ एक घर पुढं घेऊ. म्हणजे वर होईल 450 भागेला 45. आणि आता 45 एक 45, 45 एक 45, आपलं उत्तर येईल 10. म्हणजे सरासरी होईल 10. म्हणजेच पर्याय क्रमांक सी, दर ताशी 10 किमी. पुढील 6वं गणित पाहूया. 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. पहिल्या 5 संख्यांची बेरीज 75 आहे, तर 6वी संख्या कोणती? पहा, इथे सुद्धा सरासरी दिलेली आहे. जर सरासरी दिलेली असेल तर दुसरं सूत्र वापरायचं. एकूण संख्यांची बेरीज काढूया 6. एकूण 6 संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणेला एकूण घटक संख्या. तरी ती सरासरी दिलेली आहे 15.5. तर बरोबर 15.5 गुणेला 6, कारण 6 संख्या दिलेली आहे सुरुवातीला. यांचा जर आपण गुणाकार केला 15.5 गुणेला 6, 6 पंचतीसशे 0, हातच्याले 3, 6 पंचतीस आणि 3 33, 33 3, हातच्याले 3, 6 1 6 आणि 3 9, दशांश स्थळ दिलं 93.0. म्हणजे एकूण संख्यांची बेरीज होईल 93. 6 संख्यांची एकूण बेरीज झाली 93, तर 5 संख्यांची बेरीज आहे 75. आणि 75 जर आपण यामधून वजा केले तर आपल्याला 6वी संख्या मिळून जाईल 93.0. म्हणजे 93 वजा 75, तर आपल्याला 6वी संख्या मिळेल. 13 मधून 5 गेले, 8 राहिले. इथचा हातचा घेतला होता, इथं आले 8. 8 मधून 7 गेले, 1 राहिला. म्हणजे उत्तर येईल आपलं 18. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. 7वा प्रश्न पाहूया. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी 28 आहे. म्हणजेच सरासरी आणि हे 24 इनिंग या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला 24 इनिंगचे एकूण धावा मिळेल. त्याने 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल. तर या गणितामध्ये 2 सरासरी दिलेल्या आहेत. म्हणजेच 2 वेळा आपण एकूण धावा काढायच्या. म्हणजे 24 इनिंगच्या धावा आणि 25 इनिंगच्या धावा. आणि या दोघांची वजाबाकी केल्यास आपल्याला 25 इनिंगच्या एकूण धावा मिळेल. आधी काढूया आपण 24 इनिंगच्या एकूण धावांची संख्या बरोबर सरासरी गुणेला एकूण इनिंग्स. मग 24 इनिंग्स आहे गुणेला सरासरी 28. या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर एकूण धावा मिळतील. त्या आहे 672. 24 सामन्यातील म्हणजे 24 इनिंग मधील. आता आपण पाहूया 25 इनिंग मधील एकूण धावा. सरासरी झाली आता 29. मग 25 गुणेला 29 म्हणजे एकूण 25 सामन्याचे एकूण धावा. एकूण धावा होईल 725. आता आपल्याला मिळालेले आहे
24 इनिंगच्या धावा आणि खाली मिळाल्या 25 इनिंगच्या धावा. आता या दोघांची आपण वजाबाकी करून घेऊया. म्हणजे आपल्याला 25व्या इनिंगच्या धावा मिळेल 725 वजा 672 बरोबर. या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळेल 53. म्हणजेच 25व्या इनिंग मध्ये एकूण 53 धावा काढल्या. पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतील. तर नक्कीच गोळ्या कमी भरल्या एका पेटीत तर पेटीची संख्या वाढेल. तर सुरुवातीचं पाहूया आपण. सुरुवातीला त्यांनी एका पेटीत 36 गोळ्या भरल्या होत्या आणि त्यामुळे पेट्या होत्या 128. मग जर आपण 36 गुणिले 128 केले तर आपल्याला एकूण गोळ्यांची संख्या मिळेल. तर या दोघांचा गुणाकार करून घेऊया. एकूण गोळ्या मिळतील 4608 गोळ्या. तर आता काय त्यांनी म्हटलं पुढे 4 गोळ्या कमी भरल्या म्हणजे एका पेटीचा 4 गोळ्या कमी भरायच्या. आधी 36 होत्या म्हणजे 36 वजा 4. आता आपल्याला एका पेटीत 32 गोळ्या भरायच्या आहे. मग आपल्याजवळ एकूण गोळ्या किती आहे तर 4608. मग आपल्याला एकूण पेट्या काढायच्या. त्यामुळे 4608 भागेला 32 करावे लागेल. म्हणजे आपल्याला पेट्याची संख्या मिळेल 4608 भागेला 32. या दोघांचा भागाकार करूया. 32चा टेबल येत नाही तर दोन्ही समसंख्या आहे. दोघांना सुद्धा 2 भाग जातो. मग 32चे अर्धे करूया 16 आणि 4चे अर्धे 2, 6चे अर्धे 3, 0चे अर्धे 0 आणि 8चे अर्धे 4 म्हणजेच 2304 भागेला 16 होईल. आणि या दोघांचा जर आपण भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल 16 16. मग किती राहिले? मग राहिले 7 आणि खाली 0 घेतला 70. 16 64. मग 70 मधून 64 गेले परत 6 राहिले. परत 4 खाली घेतला परत 16 64 म्हणजे 144. तर 144 पेट्या लागतील. म्हणजेच आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. वरील सर्व प्रश्न व स्पष्टीकरण समजून घ्या. आपल्या वहीत लिहा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.